जर तुझ्या मसलची साईज इम्बॅलन्स आहे, एका साईडची चेस्ट छोटी आहे, एका साईडची मोठी आहे, एका साईडचा बायसेप छोटा आहे आणि एका साईडचा बायसेप मोठा आहे, तर अजिबात घाबरू नकोस, कारण हा प्रॉब्लेम 90% लोकांमध्ये बघायला भेटतो. त्यासाठी करायचं काय, तर एक गोष्ट लक्षात ठेव, डंबेल्सने एक्सरसाइज जास्त कर. बारबेल पेक्षा डंबेल कधी बेस्ट, कारण बारबेलने एका साईडला जास्त लोड येतो, एका साईडला कमी लोड येतो, त्याच्यामुळे एक मसल जास्त हिट होतो, एक मसल कमी हिट होतो. पण डंबेल्सने असं अजिबात होत नाही. डंबेल्सने दोन्ही बाजूला सेम लोड येतो आणि दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित ट्रेन होतात. म्हणून बारबेल पेक्षा डंबेल्स बेस्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुझी जी बाजू वीक आहे, कधी पण एक्सरसाइज करताना त्या साईडने सुरुवात कर आणि जितके रेपिटेशन तू वीक साईडने मारतोय तितकेच रेपिटेशन स्ट्रॉंग साईडने पण मार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतं वजन उचलू नको, तर माइंड मसल कनेक्शन फील कर. स्लो रेपिटेशन मार, एकदम प्रॉपर मार आणि कंट्रोल मध्ये मार. मसल इम्बॅलन्स असतील तर त्यासाठी एक्स्ट्रा सेट नाही, एक्स्ट्रा फोकस पाहिजे. म्हणून जे सेट मारतोय त्या सेटवरती व्यवस्थित फोकस कर. आणि लक्षात ठेव, जर जास्त ट्रेनिंग केली तर इम्बॅलन्स अजून वाढतो. आणि इम्बॅलन्स हा प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असतोच. कोणी कितीही मोठा बिल्डर असला तर त्याच्यामध्ये थोडा तरी इम्बॅलन्स असतोच. म्हणून कन्सिस्टन्सी ठेव, मसल बॅलन्स मध्ये येतील. तुझ्या प्रोसेस वरती ट्रस्ट कर आणि व्हिडिओ सेव्ह कर आणि तुझ्या जिम वाल्या मित्राला शेअर कर.